नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। आपल्या गावामध्ये चालू असलेला आजपासूनचा उत्सव ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी व्हावा जन्मा महा नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तने अनंत गाऊ गीते। अखंड हरिनाम सप्ताह सर्व ग्रामस्थांच्या टाळकरी बांधवांच्या पंचक्रोशीतील सर्व टाळकरी बांधवांच्या सर्व वारकऱ्यांच्या सहकार्याने चालू असलेला हा नामजप यज्ञ सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालू आहे। आणि आजचा दिवस पहिला कितवा हे सांगा की पहिल्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी दंडक आहे महाराज। पहिल्या दिवशी रूपभर प्रकरणामधलं सेवा घ्यावा लागते, अभंग घ्यावा लागतो, ज्याच्यामध्ये सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती किंवा आवडे हे रूप गोजिरे सगुण किंवा समचरण दृष्टी विटेवरी साजरी ते माझी हरी वृत्ती राहो आणि न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ। त्या नियमाप्रमाणे वारकऱ्यांच्या नियमाप्रमाणे आज रूपपर प्रकरणामधला अभंग घ्यावा लागतो। आपला सप्ताह किती दिवसाचा आहे? 8 दिवसाचा। 7 दिवस 7व्या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा लागतो आणि 8व्या दिवशी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी या आपल्या वारकरी संप्रदायाला अनुसरून आजचा दिवस पहिला आणि रूपपर प्रकरणामधील अभंग गात्यातील अभंग क्रमांक 15 क्रमांकाचा अभंग आहे विठ्ठल पहिल्या दिवशी देवाला बोलावं लागतं। काही महाराज म्हणते पहिल्या दिवशी नको महाराज सेवा, परंतु असा आनंद आहे बघा। एक तर पहिल्या दिवसा एवढा आणि 6व्या आणि 7व्या दिवसा एवढे कीर्तनामध्ये रंगदेवता मध्यंतरी नाही। याचं कारण आहे पहिल्या दिवसाचं वैशिष्ट्य सांगावं म्हटलं तर कीर्तन जर चढलं तरी झाकून जातं। सुरुवात महाराज दंदरी झालं म्हणतो,
आणि यदा कदाचित त्याच्या मनात जर आलं आणि समजा कीर्तन सेवा जर पडली तरीही झाकून जाते, म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची असो. तसं काही नाही. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि ही कीर्तन सेवा अचानक मिळालेली. हा देह कसा मिळालेला आहे? शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे जन्म नाही रे अनिक तुकामध्ये माझी भाक. आई 7 दिवसामध्ये सगळे देव आपल्या गावात आहेत बरं का. पंढरपूरहून पांडुरंग परमात्मा आलेला आहे. आळंदीहून माझे माऊली ज्ञानोबाराय आलेले आहे. रोहिदास महाराज आलेले आहेत. सगळे तेरवून माझे काका आलेले आहेत. तुकोबाराय सुद्धा देव होऊन सगळे काही इथंच आलेले आहेत बरं का. 7 दिवस इथंच आहे सगळे. त्या देवांना सगळ्यांना आज बोलवावं लागतं असो महाराज. आणि त्यालाच बोलवत असताना देवाच्या रूपपर प्रकरणामधला अभंग घ्यावा लागतो, त्याचं गुणगान गावं लागतं. त्या आजच्या कीर्तनामध्ये गप्पा गोष्टी करता येत नाहीत. त्याच अनुषंगानं तुकोबाराय अभंगामध्ये होता. सदा माझे डोळे सदा म्हणते सतत. सत्यापुरतच नाही, कीर्तनापुरतच नाही, पारायण करत असताना किंवा देवपूजा करत असताना तेवढंच नाही. सतत 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 सतत. तरी कीर्तनाचे नटनाचे नाचले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते नामाचे नाही पापाचे ऐसे केले सतत सतत देवा. सदा माझे डोळे आहेत का नाही? जडो तुझी मूर्ती. तुझी ही मूर्ती आहे का नाही देवा? सावळी सावळ परब्रह्म. ज्या मूर्तीला पाहण्यासाठी जन्मोजन्मांचा अट्टहास होता. जन्मोजन्माचं ह्या डोळ्याचं पारणं फिटायचं होतं. तुझं गुणगान ऐकण्यासाठी कान आतुर झालेले होते रे. अरे काय करावं देवा? हे डोळे दिसते तेवढे हे नाहीत बर का. इकडे लक्ष द्या. हे डोळे अरे जे बघू नये ते बघितलेले आहेत. पडतंय का बघा? जे बघू नये ते बघितलेलं आहे. जे ऐकू नये ते ऐकलेलं आहे. जे बघू नये ते बघलेलं आहे. माऊली ज्ञानोबारायांचे शब्द आहेत महाराज. म्हणजे बघणे म्हणजे जे बोलू नये ते बोललेलं आहे. भरपूर पाप केलेलं आहे हे ना. पाप काय पुण्य काय मला माहिती नाही देवा. अरे कदाचित या डोळ्याचं पारणं फेडण्यासाठीच मी जन्म घेतला होता. मनुष्य जन्म मिळत नाही, मिळाला. कळत नव्हता, कळाला. देवा एकच काम कर आता. सतत माझे डोळे तुझी सावळ परब्रह्म आहे ना, तुझी सावळी मूर्ती आहे ना, राज सुकुमार ही तुझी मूर्ती आहे ना दादा. अरे देवा, देवाला बोलत जावं बरं का, नातं जोडावं. देवा तुझी सावळी मूर्ती आहे ना, त्या सावळ्या मूर्तीवरती सतत सतत माझे डोळे असू दे. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. देवा तू कोण आहेस बाबा? सोयरा आहेस. आम्ही तुमच्या गावामध्ये 2 तासासाठी काय म्हणून आलो ताई? काय म्हणून आलोत महाराज? सोयरा म्हणूनच आलोत की. म्हणून तर हे म्हणतात बघा तुकोबाराय एका अभंगामध्ये, अंतरीची घेतो गोडी पाहे गोडी भावाचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा तिनाचा. तू रखुमाईचा पती आहेस, रखुमा आईसाहेबाचा पती आहेस आणि आमचा कोण आहे? सोयरा आहेस. तुझ्यावरती सतत सतत माझे डोळे स्थिर असू दे. आणि तुझं रूप कसं आहे देवा? गोड तुझे रूप गोड तुझे नाम. नाम सुद्धा भरपूर चांगलं आहे रे. जे राक्षसांना सुद्धा उद्धार करण्याचं साधन म्हणजे काय आहे? नाम आहे. नाम चांगले चांगले नाम चांगले
देवा तुझं नाम कसं आहे, चांगलं आहे, राक्षसांचा सुद्धा उद्धार करणारं नाम आहे. अमोत्य मनुष्य जन्माला आलेला आहोत. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, तेही मज प्रेम सर्व काळ. देवा अरे प्रहर आहेत बाबा, तास आहेत, घटिका आहे, क्षण आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला, प्रत्येक क्षणाक्षणाला मला काय दे? प्रेम दे. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा दया माझे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. पती पत्नीचं नातं असतं दादा, जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत टिकतं. आईचं मुलाचं नातं असतं, लेकराचं असतं महाराज, जोपर्यंत प्रेम वात्सल्य ज्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये वात्सल्य आहे, आतुरता आहे, जिव्हाळा आहे, तोपर्यंत टिकतं. जिव्हाळा जर दुरावला तर ते सुद्धा दुश्मन झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून देवा तुझ्याशी माझं नातं जोडवायचं आहे रे बाबा. तू सोयरा आहेस, त्यार्थी मला काय दे? देही मज प्रेम सर्व काळ विठू माऊली. तू माऊली आहे जगाची, एकट्याची नाहीच बर का. म्हणून तर दादा जन जगाला टाकून दिलं, कळते का बघा, जन जगाला टाकून दिलं. एखाद्या साधकाला जगानं टाकून दिलं, त्यानं आळंदीमध्ये जावं, माऊली ज्ञानोबरायांची दीक्षा घ्यावी, माऊली ज्ञानोबरायांना आपला असं करावं, आणि मग मात्र सगळ्या जगानं त्याला डोक्यावरती घ्यावं. असे कसे आहेत देव? माय आहेत महाराज. विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळाचा, विठू माऊली हाती वर देई. तू जगताची माऊली आहेस ना. मी बोलविल्या वेद बोले, मी हलविल्या सूर्य आले, मी हलविल्या प्राण आले, जो जगाते चालिता. मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हले, जो जगाते सारिता. देवा तुझ्या हातामध्ये आहे ना, तर तू हेच कर विठू माऊली. हात वर दे, हाच मला आशीर्वाद दे, हेच माझ्यावरती कृपा कर, हेच दे वर का विठू माऊली. हात वर दे, संचरुनी राही हृदय माझ्या. माझ्या हृदयामध्ये तू सतत सतत वास्तव्य कर. आहेस बर का, आहेस, आहेस. तू आत आहे आई म्हणून बसलोत. नुसता बसत नाही माणूस, काय करावं लागतं? हा हा बरोबर आहे, बसवावं लागतं बर का. तो आत आहे म्हणून आपण आहोत. मग त्याला ओळखायचं का नाही? ओळखण्यासाठी शेवटचा जन्म मिळालेला आहे. संचुरुनी राही हृदय माझ्या, गोड तुझे रूप, गोड तुझे नाव, देही मज प्रेम सर्व काळ. तुका म्हणे काही न मागे अनेक. जेव्हा दुसरं काय मागावं? दुसरं मागण्यासारखं काहीच नाही. अरे शरीर मागावं तर एक वेळ जाणार आहे. शरीर जायाचे ठेवले, दरीचे अभिलाषा भले. देह जाईल जाईल, त्याची आरोबा खाईल. अरे धन द्यावं, मागावं. तू धन जर दिलास तर ते सुद्धा इथंच टाकून जावं लागतं. काय घेऊन जाता येते आई? सांगा लवकर, घेऊन जाता येते का बाबा? धन जर माहिती तर दादा घेऊन जाता येते का? जर घेऊन जायचं राहिलं असतं तर महाराज काय काय झालं असतं देवदान, एवढं कल्पना करा. काही घेऊन जायचं नाही, सगळं इथूनच जायचं. नुसतं माती केली की म्हणायचं मोठ माती झाली. एखादा माणूस जर गेला तर म्हणायचं काही नाही हो. काय नेलं बघा, एवढं कमवलं, 18 वर्षानं संसार केला, सोबत काहीच नेलं नाही. तो गोपाराय म्हणतात धन मागावं तर तेही तोच टाकून जावं लागतं. अरे रावणासारख्याने इथं टाकून गेलं तर तुमची आमची काय कथा आहे? तर एकच दे. मग काय दे? शरीर नको, रूपही नको, द्रव्य नको, पैसा नको, नको धनमान, न वाढो संतान. देवा संसारिक सुख सुद्धा देऊ नको. तुका म्हणे काही न मागे अनेक. आता एकच मागावं लागतं. वाटतं या देवा तुझं हे चरण आहे ना, शेवटच्या समयाला मुखामध्ये नाम येऊ दे. या डोळ्यामध्ये जे केलेलं नाही ते केलेलं आहे, या डोळ्यामध्ये तुझं रूप आणि चरण मात्र दिसू दे. आणि मग तुका म्हणे काही न मागे अनेक,
तुझे पायी सुख सर्व आहे. इथं सगळं सुख आहे देवा, आणि या सुखासाठीच आमचा एवढा अट्टहास होता, एवढी तळमळ होती. देवा तुझं रूप कसं आहे गोड, तुझे रूप गोड, तुझे नाम देही मज प्रेम सर्व काळ विठ्ठल. साडे 10 वाजले आहेत. 11:15 बरोबर 11:30 पर्यंत सेवा संपवायची. 11:15 पर्यंत वेळ किती राहिलाय? पाऊण तास. मग पाऊण तासामध्ये चिंतन करायचं का झोपा खायचं? लवकर सांगा. कसं करायचं? चिंतन करायचं. लक्ष द्या बरं का, आता अर्धा तासच व्यवस्थित चिंतन करूया. तुकोबा आहे बघा. आता कोण कोण पंढरपूरला गेले हात वरती करा बरं. पंढरपूरला कोण कोण गेले? पंढरपूरला कोण कोण गेले हात वरती करा. महाराजी लग्न झाल्यावर वावर जत्रा ही असते का नाही? कसं आहे नांदूर कसं आहे सांगा, म्हणजे मला हे थोडं लक्षात यावं. कसं आहे महाराज? राहते ना? ठीक आहे. मग कोण कोण गेले पंढरपूरला? आता तरी हातावरती करा बरं. आजची एकादशी आहे. वाळवंटामध्ये कीर्तन चालू आहे. वाळवंट आहे आपलं, हे पंढरी आहे. तिथं जाता येत नाही म्हणे. इथला नियम लावून दिलेला आहे अगोदर देणं. माझ्या वडिलांचे रस का देवा तुझी चरण सेवा. हात वरती करा. पंढरपूरला कोण कोण गेले? अरे देवा, आता तर करा. जी ऐकू येते का? हात हात वरती. ज्यांना हात आहे त्याने वरती करा. करा की का तुम्हाला सांगावं गेलो का नाही? पंढरपूरला गेला. पण ठीक आहे. देवाला बघितला का? बघितला. ठीक आहे. काल परवा 22 तारखेला प्राण प्रतिष्ठा झाली बा. गावोगाव उत्सव झाला. कोणता उत्सव महाराज? कुणाची प्राण प्रतिष्ठा झाली अयोध्येमध्ये? सांगा की, सांगा लवकर. कुणाची झाली? वा, ठीक आहे. माझ्या प्रभू रामचंद्रांची प्रतिमा कशी आहे हो? प्रतिमा कशी आहे? फोटो मोठा आहे ना प्रतिमा. फोटो कसा आहे दाखवतो का विष्णू महाराज? कसा आहे? जरा इकडून दिसला बरं का. इकडे चमकू लागले. मलाच बघितल्यावर चक्कर येईल म्हणून इकडे बघला. कसं असं थांबून आहे का? हा, कसं आहे बांध घेतलेलं? हा, असं मागं पुढे पाय आहे का सरळ जुळून आहेत? थोडं असं पुढे आहे. एक मागे एक पुढे आहे. चल याची गती समान पाय. मग समान पाय असेल तर ते का माणूस मागं पुढे पाय असत? प्रभू रामचंद्र बाण घेऊन असं चालत आहेत. एक हात पुढे एक पाठी माग. बरोबर आहे. तिथेही पाय स्थिर नाही. बरं जाऊ दे. भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा बघितली का? वाहनात बसून जायचं नाही. इकडे बघा. गेलीच्या डेटापासून आढळला अर्धा तास राहिला तरीही बाहेर लक्ष आहे. काय सांगावं देवा? सांगा लवकर. भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा बघितली का? कशी आहे प्रतिमा भगवान श्रीकृष्णाची? सांगा लवकर. विष्णू महाराज. हा बासरी घेऊन असलेली श्रीकृष्ण म्हणल्यावर एकच असलेला की भागवत दाखवतो का? कसं आहे? दाखवा लवकर. विष्णू महाराज नुसतं मान हलवू नका आता. असं. वा, म्हणजे पाय स्थिर नाही बघा. एक अंगठा जमिनीवरती असं टेकलेला आहे. एका पायावरती भगवान श्रीकृष्ण. उजवा पाय असं फक्त अंगठा जमिनीला लावतात. आणि बासरी कशी आहे? असं. इथेही स्थिर नाही. पण पंढरपूरला सगळेजण गेलो होतो म्हणतात. ठीक आहे ना? गेलोत ना? आता पांडुरंग परमात्म्याचे पाय कसे आहेत? कसं थांबलेला आहे? सांगा बरं जरा. जोडून कसं दाखवा की थोडं. पाय जोडून आहेत का? आजू आणखीन कसं आहे प्रतिमा? हा, आपल्याला तिथं जायचं. देव समोर आहेत. आता समोर उभा करायचा आणि मग जागृत करायचा आहे. जवळला कळना, बाहेरला कधी कळेल? जवळला कळल्याशिवाय बाहेरला कळत नाही. बाहेरला कळल्याशिवाय जाऊ दे. आता तेवढं लावून जात नाही महाराज. कसं आहे पांडुरंग परमात्मा? ठीक आहे. असंच आहे. काही बदल आहे? सांगा बरं लवकर. असंच आहे ना? ठीक आहे. मग देव समोरच बघते का इकडे तिकडे बघते तर माझ्यासारखं? कसं? समोर एकदम नासाग्र दृष्टी आहे. समोर आता सगळं चित्र समोर आणा बरं का. कसं आहे देवाचं रूप? एकदम असं नजर लावलं ना इकडं तिकडं अजिबात लक्ष नाही. माणसाचं लक्ष जर आहे दुसरीकडे असेल तर माणसाचे डोळे स्थिर राहत नाहीत बघा.
कुठेही जरी गेलो तर पहिल्या सुरू शिक्षण असतं. तुम्ही कुठेही ऑफिसमध्ये जावा, हे जावा, ऑफिसला जर शिक्षण द्यायचं म्हणलं तर त्यांनी समोरच्याला बघत असताना, बोलत असताना काय म्हणतात, अगोदर एखाद्याला बोलायचं असेल तर डोळ्यामध्ये नजरामध्ये नजर घालून बोलायचं. म्हणजे देवाची नासाग्र दृष्टी आहे महाराज. आणि कसा थांबलेला आहे, असा आहे. आता देव अवताराला येण्यासाठी सुद्धा एक कारण आहे. एक छोटीशी कथा आहे, फक्त 5 मिनिटांमध्ये सांगतो. जनुदेव ब्राह्मण होता. जनुदेव ब्राह्मण एकुलता एकच मुलगा झाला. कुळ मात्र पवित्र होता, ब्राह्मण होता दादा. आणि एक मुलगा झाला नवसाला. आता नवसानं कसं झालं म्हणल्यावर विष्णू महाराज तुम्हाला माहित नाही. आता नवस ज्यानं करते त्याला माहिती आहे. नवसाला एक मुलगा झाला. नाव काय ठेवलं, पुंडलिक. जन्मताच आई वडिलांची अपेक्षा होती मुलगा झाला चांगला, व्यवस्थित सांभाळेल, देवदेव करेल, काही का होणार आपलं नाव कमवेल. शेवटी आधार झाला म्हणले, चांगला सांभाळ केला. परंतु 15-16 वर्षाचा झाला मुलगा काही ऐकच नाही. ऐकणं गेल्यावर नांदुर्ग्यामध्ये काय काय करता सांगा बरं. जर मुलगा जर समजा चांगला आता 22 वर्षाचा झाला महाराज, 22 वर्षाचा झाला मुलगा जर व्यवस्थित शेताकडे जाणं गेला तर रोज मंदिरातच बसला किंवा इथं या येशी मध्ये जर बसायला लागला तर काय करता, आता काय करावं, 2 हाताचे सांगा सांगा लवकर ग्रस्ते आहो सगळे, काय करावं लागत भगवान, 2 हाताचे 4 हात करावं लागत म्हणतात का नाही. तसं हा पुंडलिक महाराज काही आई वडिलांना व्यवस्थित बोलला, उलट वाद घालायला लागला. काही देवधर्म करेना, पूजा करेना. ते जनुदेव ब्राह्मणाला वाटलं आता 2 हाताचे काय करावं, 4 हात करावं. सावधान केलं 16व्या वर्षी. मग सावधान केल्यावर बघा कित्येक आपला अनुभव आहे. लग्न लागल्यावर आई कित्येक वारकरी झाले. लग्न लागल्यावर कित्येक वारकरी असलेले त्यांना कळालं विठ्ठल. दृष्टांत कोणताही असू द्या, लक्ष जर 100% जर असेल तर बरोबर लक्षात येतं. ह्याच्या अगोदर एक दृष्टांत झाला, पांडुरंगा करू प्रथम म्हणला. पुन्हा कुणाला लक्षात आला, कुणाला येऊ न येऊ मला महाराजाला तेवढं लक्षात आलं. भागवतला इकडं लक्षात असू द्या बरं का. 16 वर्षानं सावधान झाला आई व्यवस्थित. मग आई वडिलांना तरी व्यवस्थित, सासू सासऱ्याला ती आलेली बिचारी महाराज गरीब होती. परंतु हा मात्र पुंडलिक आई वडिलांना व्यवस्थित बोलला. कर्म धर्म संयोगाला काल म्हणत होते ना, यात्रा कुठं आहे, पंढरपूरला चला चला. तसं त्या काळामध्ये पवित्राचं काशीची यात्रा सर्वात पवित्र मानली जात होती त्या काळामध्ये. चला काशी यात्रेला जायचंय, कोण कोण यायचंय, कोण कोण यायचंय. दौंडी देत सांगायला लागली. दौंडी माहित आहे काय. आता घरामध्ये सगळी चर्चा व्हायला लागली. पुंडलिकाच्या त्या जनुदेव ब्राह्मणानं म्हणलं, पुंडलिका अरे काशीला जाऊ रे, चल जावा, कोण तिकडच काय करा. बरोबर आहे, थोडी एवढं तर मुलाला घामायचं बरोबर म्हणलं. सरळ हो, काय बघा अवघड आहे. आई वडील उदास झाले महाराज. जाऊ द्या म्हणजे आता आपल्याला चालता येत नाही. पुंडलिका थोडं पैसे तर ते लय कमी राह, माहित आहे मला. सोपं नाही, किती कष्टानं कमी लाव. कोण म्हणणार आहे, पुंडलिक म्हणणार आहे पैसे देत नाही, जावा जाऊ द्या भोग असेल म्हणले. आई वडील निघाले काशीला. काशीला निघाल्याबरोबर 4-5 दिवस आई पुढे गेले. 4-5 दिवस. आता हे म्हातारे माणसं आपल्यासारखे चालतील का हो. 4-8 दिवस पुढे गेल्याबरोबर सहज काही जी नवीन जोडपी होते का नाही लग्न झालेले, तिथं म्हणायला लागले चला काशीला जाऊ, काशीला जाऊ. आणि सहज बाईनं बाईला म्हणली, म्हणजे ह्या पुंडलिकाच्या पत्नीला म्हणली, अगं चल काशीला तर जाऊ. बाईनं बाईला सांगितलेलं लय लवकर पडतंय, सोनारानच कान टोचावं लागत, आपण टोचलं का नाही लय त्रास होतोय महाराज. बाईनं म्हणते अगं जाऊ, घरात बसून काय ह्याच्यामध्ये उंबट्यात बसून सगळं समोर हलत होतं, थोडं तुम्ही पाठीमागे झाला होता, थोडं असू द्या. काय सांगावं म्हणले, सोनं चौकटीत राहून काय ह्या म्हातारीची किरकिर ऐकून सगळे आहो चला जाऊ काशीला. विष्णू महाराज आता तुम्हाला अनुभव नाही, इकडे विचारतो. एखादी गोष्ट जर मालकीनं सांगितल्यावर ऐकत नाही.
मृदंग मास्तरलाच विचारावं असं वाटलं ते. मृदंग मास्तर दोन पकवान चाललेली नाहीत महाराज. दुसरीकडे बोट बघा 4 बोट तुमच्याकडे आहेत. ऐका का हे सांगा, जवळी असू दे ना लांबली असू द्या, लाव का फोन लावा लगेच. ग्रहांचा 8 दिवस सप्ताह होईल. नंतर हे म्हटलं किती दिवस आम्ही ठेवून घेऊ, 8-15 महिना नंतर. ऐकत का नाही? ऐकावंच लागतं महाराज. ते म्हणले अहो चला की जरा फिरायला बाहेर जाऊ. लग्न झाल्यापासून महाराज नुसतं किटकिट ह्या म्हातारीची आपण निवांत फिरायला जाऊ. तू सांगतेस ना, निघू लगेच. काय नटापटा महाराज सगळं काही घ्यावं, घोडे घ्यावं, पैसे 2 खिशामध्ये घ्यावं आणि निघाला. एका घोड्यावर मालकी आणि एका घोड्यावर मालक. मालक म्हणजे पुंडलिक. निघाला की. आणि आई वडील कसे गेले? कासवाच्या गतीनं. कासवाच्या गतीनं म्हणजे म्हणते बघा म्हातारे अवघं पाय आकडतेत म्हणून निघाला शेताकड असं म्हणते. बघ पाय हे आकडायचा काही विषय नसते. घरी बी व्यायाम होते महाराज. राहत नाही, कष्ट खाल्लेलं असते महाराज. घरी राहत नाही, शेताकडे जाते. तर मुलाचं हे ते बाहेर सांगता येते, वगैरे जाते म्हणून झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणून वडील हे ते शेताकडे जाते. बरं का मुलगा जर उशीर करायला लागला तर. तसं आई वडील महाराज चलत गेलेले, लंगड्या मारीत गेलेले आणि पुंडलिक मात्र सस्याच्या गतीने निघाला. आता ससा आणि कासव म्हणल्यावर तवाची गोष्ट तुम्हाला आठवत असेल. ससा कसा चलतोय? मला का काय हो ससा कुठं ना. आणि कासव कसं होते महाराजी? कासवाच्या गतीनं ते जन्मदिन नाही महाराज निघाले. आणि घोड्याच्या गतीनं कोण निघाले? काय गावोगाव अनुभव येते राव. पोट दुखते, सहज आठवण आली. जाऊ द्या थोडा झाकली मूठ 1.25 लाखाच्या मधोगा तिघाला माहित आहे महाराज. नुसतं असं जाऊ द्या. मग घोड्यावरती दोघंही बसलेत. आता हे 10-15 दिवसाचा प्रवास आई वडील पुढे गेलेले महाराज. कुणाचे पुंडलिकाचे. आणि हा मात्र मालकीन एका घोड्यावरती आणि ह्याने एका घोड्यावरती. बसवतो का वरातीमध्ये? तुमच्या काळामध्ये बसवतो का नाही? आता बघा घोड्यावरती वरात महाराज तवाच बसायला मिळालाय. नंतर नाहीच, लय अवघड झाले. आता घोडे बघायला मिळणार तेवढं ही मिळणार, काही मिळणार. काल परवा तर कीर्तनाची सेवा होती. काका बरं झालं तुम्ही आलो नाही. सहज सोबण्याचा ती पेंद्या सोबण्यामध्ये अडकला म्हणून विषय निघाला. आणि सहज पोरं 15-20 समोर होते. मी म्हटलं सोबणं माहित आहे का बाळा? पोरग एक झट होतं. त्यानं म्हटलं महाराज कुठं लागतंय? मी म्हटलं आंब्याच्या शेंड्याला लागतंय. काय करावं महाराज म्हणजे माहिती नाही काय नाही. सगळं काही दुधानं इरचण काठवण तवा सगळं काही. आता आदोगाचं चुली गॅस इकडे तयार लगेच. काळानुसार बदल आहे महाराज. तस हा निघाला घोड्यावरती महाराज. जा बरोबर 10-15 दिवसाचा प्रवास व्हावा आणि वाटेवरती बरोबर हा टाइम व्हावा. हा म्हणजे किती वाजले सध्या? 10:30 वाजलेत. म्हणजे 1-2 तास झाले. 7-8 वाजता बरोबर ते घोड्यानं प्रवास चालू असल्यामुळं पुणेही गाव नाही. पायी दिंडी करताना माहिती आहे की तुम्हाला अनुभव चांगला आहे. तेरेला जाता बघा. पुणेही गाव नाही, 50 मैल आणि पाठीमागेही 40 मैल नाही. एकच आश्रम आहे छोटा. वेळेला आणि वनवासाला सीताफळ. हा घोड्यावर निघालाय हौसनं. एकच आश्रम समोर दिसला. ऋषीचा आश्रम आहे. माणसं तर भरपूर दिसला. ते चला का काय करावं म्हणले. दोघंही उतरले आणि त्या आश्रमामध्ये गेले. तो आश्रम होता कुकुट ऋषीचा आश्रम. गेल्याबरोबर कर्म धर्म संयोगानं तो कुकुट ऋषी बाहेर आलेला होता. आणि हा पुंडलिक उतरल्याबरोबर गप उतरला. ओ महाराज आश्रम कुणाचा आहे? कुणाचा म्हणाव? तुम्हा सर्वांचा आहे. अरे नाही चालवणारा कोण आहे? हाच नरदेह आहे. हाच नरदेह आहे. महाराज आमच्यासारख्यानं पट्टी कधीतरी 5,000 द्यावा. उन्हाळा असावा. पायामध्ये जरी काही वाहन नसेल चटक्या खात बसत. परंतु इथून कोणतरी पुकारत असावं. नाव आल्याशिवाय आम्ही तरी पुढे जात नाही. तुम्हाला बरोबर नंतर येत नाही सत्याला महाराज. आम्ही तरी एवढं मानपानामध्ये हे आम्ही दडलेलो आहोत महाराज. आणि आम्हीच म्हणतो अहंकाराचा वारा नला गोराजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी मी आणि माझे पण विसरले देहाचे अंतकरण पार्थात संन्यासी निरंतर. तो
कुकुट ऋषी समोर आहे. पुंडलिक त्याला म्हणतोय, अहो इथं सगळे आहेत, काशीला गेलतो का तुम्ही कधी? त्याने म्हणलं नाही गेलो. नाही म्हणले बरोबर काय देवा भेट घातलास. अर्जुन काशीला सुद्धा गेलेला नाही, असल्या आश्रमामध्ये राहायची आम्हाला वेळ आली, जाऊ द्या म्हणले वेळेला. आणि वनवासाला म्हणल्यासारखं पुंडलिक उतरल्या बरोबर सगळे असं बसलेले होते यात्रेकरूत. आपण निघालो ना पंढरपूरला, निघालो का नाही आज? असं सगळे बसलेले महाराज. आणि तिथं पुंडलिक आणि मालकीन हे ते सगळे दोघेही उतरले जोडी महाराज. आणि उतरल्या बरोबर आता थोडा आराम करावा म्हणले. घोड्यावर बसून बसून थोडं थकलेलं होतं. ट्रॅक्टर चालवते त्याला माहित आहे बघा, हाडं कसं वाजते तर पाठीच्या कण्याचे कडड वाजतेत का नाही, तसं पुंडलिक उतरल्याबरोबर प्रवास लांबून झालेला होता महाराज. राम राम म्हणला आणि उतरला. तिथं उतरल्याबरोबर काय सांगावं आई, थोडा वेळ गेल्याबरोबर डोळा लागावा मग थोडं तिथंच पडला. आता यात्रेकरू कसं बसत नाही का नाही, पाणी असतात का नाही, असं पडल्याबरोबर आतरून घेऊन पडावं. तर त्याच वेळेमध्ये सगळे गाढ झोपेमध्ये होते. गाढ झोपेमध्ये 1 वाजता 3 महिला अकराळ विक्राळ रूप करून, केसही सुटलेले सगळे, एक घागर डोक्यावरती घेतले आता आणि त्या ऋषीच्या आश्रमाच्या अंगणामध्ये आल्या आता. आणि बरोबर पुंडलिकालाच दिसलं बघा. सत्यामध्ये सुद्धा काही चमत्कार दिसतात दादा. हजारामागे 1000 टाळकरी असले तर 1000 टाळकऱ्याला दिसत नाहीत. उदाहरणामध्ये आम्ही 20 वर्ष झालं सप्ताह करतोय दादा शेतामध्ये. तिथं बरोबर 5व्या दिवशी वर्ष 12 होतं. अखंड ज्ञानेश्वरी पारायण, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि दररोजचे कीर्तन होते. रामकृष्ण हरी बरोबर 5व्या दिवशी रात्री 12 वाजता कैलास महाराजाचं कीर्तन व्हावं आणि आपोआप आई चालू व्हावं. तुम्ही म्हणसाल दिंड्या ही काही नव्हतं महाराज. नारदाच्या गादीवरती मी जर तुम्हाला जोडून बोलतोय असं जर वाटत असेल तर कुणीही जे असत्य आहे, माझ्या साक्षाला दुसरे 10 वारकरी आहेत, त्यांनी जर असत्य म्हणलं तर तुमच्या घरी मी आयुष्यभर इथून पुढली चाकरी फुगट करतो. सत्य बोलतोय दादा, इथं जोडून बोलायची काय आवश्यकता आहे? रामकृष्ण हरी आई जेवढ्याच्या गळ्यामध्ये टाळा आहेत तेवढ्यालाच रामकृष्ण हरी ऐकू येत होतं, दुसऱ्याला मात्र काहीच ऐकू येत नव्हतं महाराज. सत्य आहे तसं तिथं मात्र पुंडलिक जागे राहो कर्मधर्म सुयोगानं. आणि या 3 महिला अकराळ विक्राळ रूप, सगळे केस वगैरे सुटलेले, काळ्या एकदम दिसते बघा. आता आपण त्याला काय म्हणतो, आपण पिसाचिनी म्हणतो ना, भूत आई. बघितलं का नाही? हा, जर भीती वाटत असेल तर काय करायचं, हनुमंताचं दर्शन घ्यायचं. भूत पिसाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. आई तसं ते पिसाचिनी महाराज मग मात्र पुंडलिक असं कापायला लागला. काही भीतीच माहित नव्हती की दादा. बघायला लागला आता काय करावं. आता आपण गेलो, बघितल्याबरोबर त्या सडा टाकाव्या सगळ्या. सडा टाकल्याबरोबर ते कुकुट ऋषीचा आश्रम होता ना, ते कुकुट ऋषी आत होते. दर्शन घ्यावं. दर्शन घेतल्याबरोबर जशी अप्सरा असतात नाही तसं रूपवान स्त्रिया व्हावं. आणि लगेच बाहेर पडावं. त्या आश्रमाच्या बाहेर पडत असताना पुंडलिक पुढे यावं, हात जोडून म्हणावं, आई तुम्ही कोण आहात? अरे मी गंगा आहे, दुसरी म्हणते मी यमुना आहे आणि तिसरी म्हणते मी सरस्वती आहे. दुष्टा समोर कशाला आलास? सगळं जग येतंय, पंढरपूरला निघालो म्हणतंय, हरिद्वारला गंगा नदीला निघालोय म्हणतंय. पाप आयुष्यभर करतेत आणि ते पाप आमच्या पदरामध्ये टाकतेत आणि ते पाप धुण्यासाठी आम्हाला दुसरी कोणतीच जागा नाही. इथं आम्हाला ते पाप धुण्यासाठी यावं लागतं आणि इथून आम्ही पवित्र होऊन मग घराकडे जातो. अरे दुष्टा, तुझ्यासारखी पापी तर आमच्या समोर येतात, तुझं तोंड बघितले आजचा दिवस आमचा कसा जाईल की. असं म्हणल्या बरोबर आई अंगावरती त्या पुंडलिकाच्या शहारे यायला लागले, डोळ्यावरती अश्रू यायला लागले. न कसलाही विलंब न करता त्या गंगा मातेला साष्टांग दंडवत घालावं. आलिंगन अरे काशीला निघा
एवढे सगळे आहेत काशी तर या आश्रमामध्ये येत आहे. काय एवढं भाग्य आहे, काय आहे, कोणतं पुण्य केलेलं आहे या कुकुटानं? फक्त एकच केलेलं आहे, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा पती. आई वडिलांची फक्त सेवा केलेली आहे. एवढे शब्द ऐकावं आणि त्याच घोड्यावरती स्वतः पत्नीला खाली उतरवावं, आई वडिलाला घेऊन काशी यात्रेला जावं आणि लोहदंडामध्ये म्हणजे सध्या असलेला पंढरपूर मध्ये सेवा करत आपल्या घरामध्ये राहावं. एवढी सेवा करावी, एवढी सेवा करावी, एवढं त्या सेवेमध्ये निपुण व्हावं, एवढं रमावं. महिना जावं, वर्ष जावं, तप म्हणजे 12 वर्ष निघून जावे आणि मग मात्र त्या भक्तीला माझा देव जो आहे ना, तो पांडुरंग परमात्मा जो आदिनाथ आहे ना, तो तिथे यावा आणि म्हणावं, पुंडलिका अरे तुझ्या भक्तीवरती मी प्रसन्न झालेला आहे, वर काय मागायचं ते माग बघ मला. पुंडलिक म्हणतोय, देवा तुला पाहण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, मी सध्या काय करत आहे, आई वडिलांची पायी चेपत आहे, सेवा करत आहे. मग मी कुठं थांबू? एकच काम कर, जोपर्यंत मी सेवा करतोय ना तोपर्यंत एक वीट भीर करावी आणि त्या विटेवरती त्या देवाला उभा करावं. असा माझा युगी 28 विटेवरी उभा, वांगांगी रत्नाई शोभा, दैवाच्या भेटी परब्रह्मा आलेला, सर्वीवाही भीमा उद्धरी जगा असा देव माझा तेव्हापासून आतापर्यंत पुंडलिक आई वडिलांची सेवा करत थांबतोय आणि माझा देव असंच थांबलेला आहे. बर ठीक आहे, देवाकडे बघा व्यवस्थित. देवाची मूर्ती डोळे सगळे बंद करा, बंद करा. देवाची मूर्ती डोळ्याच्या समोर आणा. देवाच्या गळ्यामध्ये काय आहे? सांगा सांगा लवकर, जाऊ ना बर का. तुळसी हार गळाचा से पीतांबर बस महाराज, देवाच्या गळ्यामध्ये काय आहे लवकर सांगा. काय आहे आई? काय करू बाबा, चष्मा तर सगळ्याला लागलेला दिसता, माझ्या भाऊला लागलाय. सांगा की भाऊ. वा वा, छान दादा. महाराज काय आहे देवाच्या गळ्यामध्ये? तुळशी हार आहे, म्हणजे तुळशीच्या माळा आहेत. याचं वैशिष्ट्य आहे, तुळशीचं अगोदरच्या जन्मामधलं नाव होतं वृंदा, जी एक असुर दैत्याची पत्नी होती. तो असुर एवढं माजला कोणत्याही ह्याच्यामध्ये हारच ना हारा. सगळ्या देवतेला, इंद्राला, सगळ्याला कोडं पडलं आणि ते कोडं घातलं आधी नारायणाला. नारायणानं मूळ ओळखलं. मुलाकडे लवकर जावं बरं का. बीज झाल्यावर झाड उगवण्याची काही आवश्यकताच नाही, फळाची काही भीतीच नाही. आधी नारायणानं विचार केला, ही सगळं काही ताकद कुणामुळे आहे? पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण त्याच्या परी पतिव्रता नेली अनेकाची स्तुती सर्व भावे पती धानी तैसे माझे मन एकविध झाले नावडे विठ्ठले विन तुझे. पतिव्रतेची व्याख्या सांगायचं म्हटलं तर खूप दूर आहे दादा. देवानं ओळखलं हे सगळं कुणाचं आहे? हिच्या पत्नीचं, म्हणजे ती जी आहे ना वृंदा, हिचं सगळ्याचं तप आहे म्हणून ओळखलं. आणि त्याच माझ्या आदिनारायणानं रूप कुणाचं घेतलं? त्या दैत्याचं घेतलं आणि हिचं सत्व मात्र त्या वृंदेचं हरण केलं. इकडं दैत्य मेला. दैत्य मेल्याबरोबर वृंदेला कळालं कोण आता घात केलेला आहे? देवानं घात केलेला आहे. देवानं घात केल्याबरोबर ती वृंदा म्हणायला लागली, देवा अरे तू अनाथ अपराधान सगळ्यांचा तू पतित पावन आहे, पतित पावना दीनानाथ नारायणा. अरे तू तर माझा नाश केलास बाबा. नाही नाही, फक्त तुझं ते अधर्मानं चालत होता ना, त्या अधर्म्याचा नाश केलो. अरे देवा मला कोण स्वीकारेल? माझ्या प्रतिवत्तेला डाग लागला ना. तसं म्हणू नको.
ज्यावेळेस जग टाकून देईल ना त्यावेळेस तुझा स्वीकार कोण करतो? मी करतो. तू कसा आहेस? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. तू सतत ध्यानामध्ये आणि मनामध्ये असणारा तोच पांडुरंगाचा अवतार आहे बरं का. त्यावेळेस त्या आधी नारायणाने म्हणलं, हे वृंदा तुझं आजपासून नाव काय पडेल? तुळशी पडेल. जेवढेही भक्त इथून पुढे तुळशी माळगळामध्ये घालतील, जेवढी तू प्रिय आहेस तेवढे मला हे भक्त प्रिय होतील. एवढंच काय, त्यांना शेवटी वैकुंठ धाम प्राप्त होईल. आशीर्वाद कोण दिला? आधी नारायणानं. म्हणून माझ्या देवाच्या गळ्यामध्ये काय आहे आई? सांगा लवकर. तुळशीच्या माळा. ठीक आहे, थोडं खाली. हात कुठं आहेत माझ्या देवाचे? कटेवर आहेत. याचं कारण एक आहे, माया ही अनंत ह्याच्यामध्ये व्यापून गेलेली आहे महाराज. या मायेमध्ये मोठे मोठे गेले. एक सांगा, माझ्या भेटीला येत असताना हा भवसागर आहे का नाही? भवसागर केवढा आहे माझ्या साधकासाठीच. म्हणून तर तू खूप बरं आहे म्हणतात. क्षणोक्षणी हाती करावा देव म्हणजे माझ्याकडे तुम्ही येणार आहोत ना वारकरी? तुमच्यासाठी मात्र हा आहे का नाही माया नदी भवसागर? किती आहे? कमळ एवढंच आहे. तुम्हाला तत मम म्हणण्याची काही आवश्यकता नाही. शेवट तुमचा गोड झाल्याशिवाय राहत नाही. फक्त काय करा, तुळशीच्या माळा गळामध्ये ठेवा. अखंड हरिनाम साहित्यासाठी सहकार्य करा. कीर्तन भजन पूजन सतत श्रवण करा. मग सात्विक वृत्ती वाढेल. मग माझं चिंतन करा. ठीक आहे. देवाचे कमरेवरती हात आहेत. त्याच्या खाली देवानं काय नेसलेलं आहे? बोला की जरा, काय आहे? पितांबर. वारीला कोण कोण गेले? हात वरती करा बरं. वारीला हो, वारीला झोप तरी नक्की. वारीला कोण कोण गेले? ठीक आहे. वारीला जात असताना उदाहरणामध्ये आळंदी ते पंढरपूर. काका इकडे तर ऊन कडक दिसते का नाही? आता ऊन सावली म्हणता बघा आपण, जसं सावली दिसते का नाही तसं त्या वारकऱ्याच्या ह्याच्यावरती असं छत धरल्यासारखं हा मंडप लावले का नाही आई? तसं मंडप धरल्यासारखं सावली पडते. लोक वारकरी काय म्हणते? ढगा देत. ढगा नाहीत वेड्या. काय आहे? माझ्या देवानं पितांबर धरलेला आहे. काय म्हणून? लहान मुलं असते बघा, लहान मुलं चलता येत नाही आई, चलता येत नाही. वाटेमध्ये जाते, वाटेमध्ये रडतय. पाय पुळाल्यावर नुसतं असं पायावरती करते. आई पळत जाते. त्याला कुठे घेते आई? काकामध्ये घेते. उन्हाच्या नजरेनं असं बघतोय, डोळ्यावाटी पाणी टप 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 करते. 2 अश्रू जमिनीवरती पडते. आई का करते मग आई? सांगा की. वा छान. आई का करते? आपला पदर आहे का नाही डोक्यावर, त्या लेकराच्या डोक्यावरती घालते. कशामुळं? लेकराला कपडे नाहीत म्हणून. वा छान. ऊन लागू नये, माईचं वात्सल्याचं ते प्रेम आहे आई. तसं कधी माझा देव चलणाऱ्या वारकऱ्याला ऊन लागू नये म्हणून, सावली राहावी म्हणून असा पितांबर धरतोय. कसा? असा आहे. ह्या पितांबराची गोष्ट सांगू का? सगळे कौरव समोर आहेत. द्रौपदी मातेचं वस्त्रहरण चालू आहे. वडणारा एक दुष्ट आहे. कोण? वा. 1 वडावं, 2 वडावं, 3 वडावं, 4 वडावं, भागवत महाराज 5 वडावं, 6 वडावं, 7 वडावं, 100, 200, 500, 700, 800, 900, 999. हजारावी साडी वडणार. घाम यायला लागला. मग मात्र पितांबर चमकायला लागला. हुशार होते बर का. भीष्म होते तिथं. दुष्टा बंद कर आता खेळ, माझ्या डोळ्यानं बघवत नाही. याला जर हात जर लावला तर जळून भस्म होतील. वर्म कळा आता. वर्म कळावं बर का. आम्हाला वर्मच कळणार म्हणून फेऱ्यामध्ये पडायला लागला. चुकलिया
माझ्या देवाचा पितांबर वारकऱ्यासाठी मायेचा पदर आहे, सावलीचा पदर आहे. दुष्टासाठी ज्वालामुखी आहे. ज्वालामुखी जर डोळ्यानं जर बघितलं तर डोळ्याचे लेन्स जातात म्हणून विज्ञानानं सांगितलेलं आहे. 1 किलोमीटरच्या आत जर बघितलो एवढं त्याच्यामध्ये पॉवर आहे. त्या पितांबराला जर धरलो दुष्टावनो लगेच तुम्ही जळून खाक होताल म्हणल्यावर मग मात्र माग सरकले. तोच पितांबर आपल्यासाठी काय आहे? मायेचा पदर आहे. तुकोबर आहे तेच म्हणतात असा माझा देव. पाय कसे आहेत, चरण कसे आहेत, समान आहेत. दृष्टी कशी आहे, समान आहे. आणि त्याच्यावरती माझी सतत 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 नजर असू दे. कसा असू दे, अभंगाचं पहिलं चरण या रूपावरती माझं मन स्थिर कर सदा माझे डोळे जर तुझी मूर्ती रखमाईच्या पती सोयरिया. तो रखमाईचा कोण आहेस? पती आहेस. आणि आमचा कोण आहे? सोयरा आहे. तुझं नाव कसं आहे आणि रूप कसं आहे? गोड तुझे रूप. देवाचं रूप कसं आहे दादा सांगा लवकर? गोड आहे. आणि तुमचं आमचं रूप कसं आहे? सकाळी आंघोळच करायचं नाही बघायचं आपलं पण. उदाहरणामध्ये महाराजजी सहजा एकाचं नाव गणू असावं पण नाही घेत. गणू लहान अगदी मुलगा असावा. वारी दिंडी निघाल्याबरोबर सहज गणू जर व्यवस्थित मेकअप केला म्हणजे व्यवस्थित श्रृंगार जर केला आणि कपडे छान घातले की काय म्हणता महाराजजी तुम्ही? काय म्हणता महाराज? गणू ये बाबा. आणि जवळ येऊन गोड एक काय दे, पप्पी दे, पापा दे म्हणतो का नाही? तोच गणू आहे. चांगला दिसतोय, लहान मुलगा आहे, अगदी अगदी एवढा चालणार आहे. तोच गणू 70-80 वर्षाचा व्हावा. आता गणू नाही, गणू दादा झाला. ऐकलं का? मग आमचे महाराज समोरून जावं. महाराज म्हणतील का गणू दादा
या आणि लवकर मला एक गोड महाराज कसा आहे सांगा बरं इथं मग कसा आहे सांगा लवकर आपलं रूप कसं आहे महाराज शरीर हृदयाचे ठेवणे तरीसी अभिलाष घने पण देवाचं रूप कसं आहे आई सतत सतत न मिटणार अविट गे माय विटेना आहे परिवर्तना असं देवाचं रूप आहे आणि नाम कसं आहे तेही चांगलं आहे ऐसा नामाचा महिमा झाली बोरायाची सीमा अरे एवढंच काय नाम घेता वाया माझ्या देवाचं नाम घेणारं कोण वाया गेलेलं आहे का जाऊ शकत नाहीस महाराज किंवा तरले तर ते हा भरवसा नामधारकाचा असं देवाचं नाम आहे कोणतं नाम विठ्ठल सदा माझे डोळे कर तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही मज प्रेम सर्व काळ तेव्हा सतत प्रेम दे बर का राग ही दे नुसता राग नको अनुराग दे तिच्यामध्ये महाराज आमच्या वारकऱ्याला लय राग येतोय बरं बंधारा नसतंय काय नसतंय एखादा वारकरी भजनाला अगोदर बुक्का घेतलेला राहून सांगावं आणि बरोबर भागवत महाराज त्या दिवशी कुठेतरी बाहेर जावं राग येतोय का नाही भागवत
राग यावा पण त्या रागामध्ये अनुराग असावा, प्रेम असावं. ऐशा कळवड्याच्या जाती करीला प्रीती. म्हणजे देवाचं रूप कसं आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही माझं प्रेम सर्व काळ देवा. तुझं रूप कसं आहे, सतत सतत प्रेम देतं, तुझं नाम सतत वात्सल्य वाढवतं महाराज, अंतकरणामधलं प्रेम वाढवतं. विठो माऊली हातीवर देये, हाती सकार येतो बरं का, हेच दुसरं नको बरं का. हातीवर देये संचरुनी राही हृदय माझ्या. तेव्हा तू सगळ्यांच्या हृदयामध्ये आहेस ना. तैसा हृदयामध्ये राम विष्णू महाराज ओवी. तैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा की भ्रांतासी कामो विषयावरी. वा भागवत महाराज, तसं देव सर्वां सोबत आहे. हरिपाठामध्ये मौलिक ज्ञानोपराय म्हणतात बा, सर्वागती राम आई देवाचं वरून बघितलं आपण कुठपर्यंत, चरणापर्यंत. चरण माझ्या देवाचे कसे आहेत, समान आहे. तू सतत माझ्या हृदयामध्ये राहावर का. आई देवपूजा कोण कोण करते, हात वरती करा बरं. देवपूजा कोण कोण करते, हात वरती करा. तरी आहे ना की एकादशी पेरोनी शेता जायचे, तुझोनी देवा पाहिजे, तुझोनी आशीर्वाद येईचा. तर माझ्या पांडुरंगाची जी आहे प्रतिमा आहे का नाही, आपल्या देवघरामध्ये आहे का नाही विठ्ठल रुक्मिणीची. जर असेल तर एक काम करायचं, एक वेळेस काय करायचं, डोळे भरून देवपूजा अगोदर करायचं. देवपूजा झाली का नाही मनोभावानं हा 121 खारका खोबर सुपाऱ्या पानं. हा मानसिक पूजा श्रेष्ठ आहे बरं का. भावयुक्त अंतकरणानं ज्यावेळेस आई पूजा होईल का नाही, त्यावेळेस डोळे भरून माझ्या देवाकडे पाहायचं. पाहत असताना एक वेळेस देवाच्या डोक्यापासून ते चरणापर्यंत, चरणापासून ते डोक्यापर्यंत आणि डोक्यापासून ते चरणापर्यंत एक बार आलं का नाही, डोळे असे मिटायचं. कारण चरणावरतीच विशेष महत्व आहे. आई पाया पडतो का महाराज लोकांच्या, कोणत्याही वारकऱ्याच्या उगं पडतो का. असं वर्ण सांगतो पहिला दिवस आलाय म्हणून. कोणताही वक्ता जर तुम्हाला विशेष वाटला का नाही आई, मारुती महाराजासारखा, उज्ज्वलानंद बाबासारखा, तर त्या अशा महात्म्याचं उजव्या अंगठ्याचं दर्शन घेत जावा. थोडं प्रभुऋषी आला होता ना, यज्ञाचं फळ कोणाला देव म्हणून. माझ्या देवाजवळ गेला, लात मारला देवाला, उजवी लात मारल्याबरोबर देवाच्या ह्याच्यावरती आहेत बघा असं उमटलेली छातीवरती, त्याला फक्त धरला. ऋषीवर तुमच्या पायाला इजा तर झाली नाही ना म्हणला ना, असं कळ. म्हणजे त्या अंगठ्याला दाबल्याबरोबर सगळं ज्ञान नसल्यावर गायन तर येते, सारी गमत कळणं गेल्यावर का करावं. विसरला महाराज भाव होते तर पेटी मास्तर नाही, इथं नाही दुसरीकडे. फक्त भांबावतच नाही तू प्रदंगाचार्य तेवढं इथं बरं का. दुसरीकडे सुद्धा भांबावल्यावर काही खरं नाही महाराज, अवघड आहे. तसं आई ज्ञान कुठं आहे, उजव्या अंगठ्यामध्ये आहे. दृष्टांत सांगतो, वारकरी संप्रदायामध्ये विशेष देवाच्या चरणाला महत्व काय आहे. दोंडा महाराज माहित असतील ना तुम्हाला तुमच्या काळामध्ये. आई वडिलांचं पुण्यस्मरण लहानपणापासूनच आलं होतं. पुण्यतिथी हो सप्ताह भूकंपामध्ये काही गेल्याबरोबर पहिलं पुण्यस्मरणाला भागवत असं अवस्था होती. आम्हाला काकाला माहित आहे महाराज. रामकृष्ण हरी रूप पाहता लोचिनी सर्व सोगाचे आगर विठोबा रुक्माई घ्या संताचं. एका वेळेस 21 जागर केलं होतं गावामध्ये आमच्या. दुसरं कशाला सांगू. आता खरोखर सांगायचं, माझ्या समोर काका आहेत, भूकंपामधले किती जागृत चालू आहेत बघा. हो का साक्षात आहेत. आता बघा आम्ही कंबर बांधून कीर्तन करायला म्हणून चल जागर, काय गॅरंटी काही नाही महाराज. तुमचं ते आमचं ना आमचं ते तुमचं आहे.
आपली आपण साधना करायला लागतो, पुण्य करतील म्हणून काही माहिती नाही महाराज. वडिलांचा जागर तेव्हापासनं होता, आई तेव्हापासनं, लहानपणापासनं महाराजांच्या. आणि बरोबर महाराजांचं आयुष्य जवळ आल्याबरोबर संतांना कळतं बरं का, आई जागर व्हावा, जागर एकादशीचा. जशी अशी एकादशी आहे का नाही तसा महाराजांना नाव आरती मी घेणार आहे. हो घ्या, जागृत त्यांचा महाराज. या महाराजांनी असं आरती घ्यावाई. पांडुरंग परमात्म्याची प्रतिमा समोर आहे महाराज. आणि बरोबर सगळी आरती होत असताना झाली समाधानपासून, बोलिले पासून झाली समाधानपासून घालीन लोटांगण पर्यंत सगळं. तिथपर्यंत गेल्याबरोबर महाराज असं एकदम चक्कर येत येत असं ताट पडतंय, आरतीचं ताट पडतंय. तोपर्यंत जवळच्या वारकऱ्यानं सावरावं म्हणजे धरावं. बघितल्याबरोबर आई महाराज गेले. काय भाग्य असेल. कुण्या जातीचा ह्याला महत्व नाही दादा. जातगोत माझ्या देवासाठी लागत नाही. काल परवाच एक मुस्लिम संप्रदायाचा संत, मुस्लिम धर्मामधला एक संत कीर्तन करीत करीत गेला. हो, देवच होणार आहे का नाही ते ना. इतर वेळी जरी मी मूर्खो, जरी झाला असे अविवेको, तरी संत कृपा दीपको सोज्वळ असे. आहे का नाही महाराज. महाराज असं एकदम पडल्याबरोबर वारकऱ्यानं सावरावं, खाली बसवावं. महाराजांना पाणी घ्या महाराज, पाणी. सगळी शांत. काही परीक्षक जवळ होते असं महाराज. आम्हाला गुळ देण्यासाठी आहेत का नाही आता जवळ असं. आता दादासारखे असल्यावरती सहज असं हात लावले. नाडी परीक्षण माहित होतं. एका मिनिटामध्ये किती होते. जगलाला म्हणून जगलाला काय होते की काय नाही की आई श्वास घेतलेला मेहरबानकी करू नका, गर्व करू नका. घेतलेला श्वास बाहेर पडेल का नाही माझ्या देवाच्या हातामध्ये आहे महाराजजी. बघितली नाडी, बघितल्याबरोबर काहीच वजना, शांत. म्हणजे महाराज गेले. कुठे गेले. वा, वैकुंठवासी झाले, कैलासवासी झाले. सगळी शांत. कोण बोलणार आहे महाराज. कीर्तनकार आहेत, कुणाचंही धाडस होईना. अवघड आहे महाराज धर्मसंकट पडल्यावर. कित्येक वारकरी आई गेल्याबरोबर कित्येक वारकरी जाण्याच्या अगोदर सांगत होते. माझे आजोबा म्हणत होते नाव होतं विठ्ठल, बरोबर एकादशी दिवशी जाणार. एकादशी दिवशीच गेले. माझ्या काकाला विचारा. आयुष्यभर तेवढाही तप करावं लागतं. जनावराचं, इतर प्राण्याचं सोडा, माणसाच्या किंचितही हृदयाला लागला असा एखादा शब्द बोलणे लागतं. आणि एखाद्या वेळेस घाव घेतलेला रक्त निघेल, त्याच्यावरती थोडी खपली, नंतर ती निघून जाईल, घाव दुरुस्त होईल. पण तुम्ही जे बोलताना, शब्द जे बोलताना, ज्याची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, असे हृदयाला झालेले घाव परत परत आई भरून येत नाहीत. एखादं हृदय जर दुःखी झालं तर माझ्या देवाचं हृदय दुःखी होत आहे. देव दुःखी होतो. वारकऱ्याच्या कोणाच्याही हृदयाला लागलं असं बोलू नका. शंकर जवळचा वारकरी होता महाराज. 12 वर्ष महाराजाची सेवा केलेला होता. मौली ज्ञानोबा यांच्या ओव्या सांगत नाही, आता वेळ जवळ झालेला आहे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आठी तरी संताया बजावे, ते ज्ञानाचा कुरुठा, सेवा हा स्वाधीन करी सुबटा, ओळंगोनी तरी तनु मनु जीवे, चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे, दास्य सकळवा, मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगितले उसिले. जाऊ द्या. हे सगळं साधनेमधलाई त्या साधकांचं सगळं कसं राहावं लागतं लक्षणं माऊली ज्ञानोबारायांना सांगितलेली आहेत. शंकर 12 वर्ष सेवा केलेला होता. आमच्या सोबत आई एवढं आम्ही कीर्तन करतो, आमच्या सोबत 12 वर्ष एकही गायक किंवा एकही वादक टिकना. 12 दिवसात 12 होतात. ते आमचीच कमतरता आहे महाराज, आमचीच कमतरता आहे. बरोबर आहे का नाही. त्यांना कशाला दोष द्यावा कळच ना. एखाद्या साधकांच्या जवळ जर गेलो आहे, अनुभव जर यायला लागला तर हा महात्मा आहे म्हणून समजायचं. संतांचे लक्षण आहेत आई. आणि शक्यतो असे अनुभव लवकर येत नाही, तर ज्यावेळेस अनुभव येतील
कदाचित 12 वर्षाच्या पुढे असे साधक तुम्हाला दिसणार नाहीत. मग म्हणता लय चांगला होता मारुती महाराज, लय चांगले. कीर्तनाला कोण बसत होतं जवळ असल्यावर. महाराजाला अभंगच पाठ नाहीत, कुठे बी गेले की करिता देवार्चना. अरे वर्म काय माहित आहे हे तुम्हाला? वर्म कळत नाही. पतिव्रता स्त्री कितीही जर सांगितलं लागलं तर जोपर्यंत लग्न लागत नाही सर्वांच्या साक्षीनं, जोपर्यंत ब्राह्मण देवता गाठ मारत नाही, जोपर्यंत आपल्या पती सोबत वावरत नाही, संसार करत नाही, सासू सासऱ्यांचं मनामध्ये आदर ठेवून आईवडिलांप्रमाणे वागत नाही, आणि जोपर्यंत संतती होत नाही तोपर्यंत पतिव्रतेचं पूर्ण पतिव्रता पण कडला जात नाही. आई शंकर जवळ होता. महाराज तर गेले, सगळे शांत. उद्या जेवण आहे बारशीचं, स्वयंपाक चालू आहे तिकडं, कसं करावं? सगळे शांत झाले. महाराज शंकर आता आईला सांगावं अगोदर. आई देवघरामध्ये होत्या. देवघराचं जवळ होतं. शंकर गेला, दर्शन घेतला. जवळ राहिल्यावर कसं वागावं कळतं बरं का. काहींच्या शब्दामध्ये सुद्धा कळते ह्याची सात्विक वृत्ती का रजोवृत्ती का तमोवृत्ती. काही बोलण्यामध्येच जर जास्त रागीट किंवा असं जर वाटत असेल तर ह्या महाराजाकडे रजोगुण वाढलेला आहे असं तुम्ही समजायचं. तुम्ही आमचे आश्रय, आम्ही सांगायची आवश्यकता नाही. जर जास्त ताट येऊ लागलं तर राग वाढलेला असेल तर तमोगुण वाढलेला आहे म्हणून समजायचं. शंकर गेला, आईचं दर्शन घेतला. कृष्णामाई नाव आहे. आई काय शंकरा? महाराज गेले. गेले ते गंगार गेले ते आपण गेल्यावर रडतील ह्याच्यामध्ये विशेष नाही. एखादा जर वारकरी जर गेला तर आई माझ्या देवाच्या डोळ्यावाटी अश्रू गळावं, ती तिची खरी साधना आहे. माझ्या देवाला दुःख व्हावं. तुझ्यासारखा आता कोण भजन करणार आहे भावयुक्त अंतकरणानं म्हणून देवाला बोल ऐसा बोले ज्या बोले विठ्ठल बोले. आई डोळ्यावाटी अश्रू गाळल्या. म्हणायला लागल्या मी तरी किती दिवस राहणार आहे. अश्रू पुसावं, देवाच्या समोर जावं, सौभाग्याचं देणं आहे. सेंदूर कुंकू घ्यावं, अगोदर देवाला बुक्का लावावा. बुक्का लावल्याबरोबर कुंकू कपाळ भरून द्यावं आणि माझ्या देवाच्या मुकुटापासून ते चरणापर्यंत जो पांडुरंग परमात्मा आहे ना त्याच्याकडे बघावा. बघत असताना अंतकरणापासून हुंदके यावा. असं अंतकरणाचा भाव जर आला तर आई नुसते हुंदके येते तर माझा असा तसा शब्दच येत नाही. महाराज डोळे भरून मुकुटापासून ते चरणापर्यंत बघावं, चरणापासून ते मुकुटापर्यंत बघावं. एक वेळेस बघितली ना, मुकुटापासून त्या डोळ्यापासून ते चरणापर्यंत डोळे असं बंद करावं, नासाग्र दृष्टी करून म्हणावं देवा अरे शेवटच्या समयाला त्या डोळ्यामध्ये तुझं रूप दिसल, कानामध्ये तुझे गुण ऐकू येतील किंवा मुखामध्ये नाम येईल. ते 100% काय सांगता येते देवा. ते गेले ना, माझे जे गेले ना पती, अरे आता तरी आमचा 4था जन्म आहे. साधना करत असताना कळते दादा 7व्या जन्मामध्ये मोक्ष देवाची भेट होते म्हणे. हा तर आमचा 4था जन्म आहे. महाराज गेले त्या अर्थी मला राहण्याची इच्छा नाही.